हरे 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 कृष्ण माताजी. धन्यवाद. खूप खूप छान. हरे कृष्ण. खूपच हरे सुंदर. कृष्ण हरे माताजी. कृष्ण. खूप गोड आवाजात म्हटलं तुम्ही. हरे सर्वांना हरे कृष्ण. हरे कृष्ण. सादर प्रणाम माताजी. हरे तर आज आपण आता भगवद्गीता अध्याय 3 बघणार आहोत. सर्वांना हरे कृष्ण. आजचा अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. म्हणजे काय? कर्मातून श्रीकृष्णांशी आपण जोडून घ्यायचं, म्हणजे श्रीकृष्णांशी आपण अनुसंधान साधणार आहोत. कसं जोडायचं आपण कृष्णांशी ते आपण आता बघू. हं? तर सगळ्यात पहिल्यांदी आपले श्री श्री राधा गोविंद मंदिर मंगळुरूचे आहे, त्याचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम. आपल्या पूजा माताजी आहेत, ज्या मराठीच्या हेड आहेत, त्यांना सादर प्रणाम. क्षितिजा माताजी ज्यांनी मला गीता शिकवली, त्यांना सादर प्रणाम. आपले को होस्ट आहेत राजेंद्र पाटील प्रभूजी आणि आपल्या सुषमा माताजी, ज्या आपल्याला कीर्तन संकीर्तन म्हणून दाखवतात, त्यांनाही सादर प्रणाम. हरे कृष्ण सर्वांना. उपस्थित तुम्ही सगळे सर्वांना सादर प्रणाम. हरे कृष्ण. आता आपण जरा आधीचे 2 अध्याय पाहिले, त्याचे जरासा रिव्हिजन करूया, थोडं रिकॅप घेऊया. हं? तर पहिल्या अध्यायाचं नाव काय होतं? कोणाला आठवतंय का? तुम्हाला आठवत असेल तर अनम्यूट करून सांगू शकता. काय अध्यायाचं नाव होतं पहिल्या? आठवतंय का कोणाला? बरं, मी सांगते. अर्जुन विषाद योग पहिल्या अध्यायाचं नाव होतं. आणि त्यात काय सांगितलं होतं? अर्जुनांनी 5 कारणं सांगितली होती ना. 5 कारणं सांगतो तो युद्ध न करण्याची. तर आधी रणांगणावरती रथ मध्ये येऊन जायला सांगतो श्रीकृष्णांना, आणि मग त्यांना सांगतो की मला बघायचंय, आणि नंतर मग त्याला खूप दुःख होतं, आणि मग 5 कारणं सांगतो की मला नाही युद्ध करायचं. हो की नाही? ते आपण आधीच्या पहिल्या अध्यायात पाहिलं. मग दुसऱ्या अध्यायाचं नाव काय आहे? आठवतंय का कोणाला? दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्य योग किंवा गीतेचे सार. श्रीकृष्णांनी अर्जुनाचे प्रश्न ऐकले, आणि ते आता दुसऱ्या अध्यायापासून बोलू लागले की नाही. आपण खालचे श्लोक पाहिले, श्रीकृष्णांचे पण होते त्याच्यात. अर्जुनाला त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्याला सांगितलं की तू आता दृढ निश्चयाने युद्धाला तयार हो, असं कृष्ण सांगतात. मग कृष्ण सांगतात की माझ्या आदेशाप्रमाणे काम कर, माझी भक्ती कर, मी सांगतो तसं कर, म्हणजे तुला पाप लागणार नाही. अर्जुनाला वाटतं की फक्त कृष्णाचीच भक्ती करायची, ज्ञान संपादन करायचं एवढंच. पण नाही बर का. आता या अध्यायात आपल्याला काम कसं करायचं हे श्रीकृष्ण सांगतायत, याचं आपल्याला ज्ञान मिळणार आहे. मंगलाचरणांनी आपण अध्यायाला सुरुवात करूया. आपण सुरुवातीला नेहमी म्हणतो ना, ते म्हणूया आपण. ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधू जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना.
आता हरे आपण कृष्ण. हरे कृष्ण हरे अध्याय कृष्ण. हरे कृष्ण हरे आपण कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण. येस हरे कृष्ण सर्वांना. अध्याय 3 आपण सुरुवात करत आहोत ज्याचं नाव आहे कर्मयोग किंवा क्रियायोग. आता कर्मयोग हे 2 शब्द जे आहेत ना त्याचा आपण आधी अर्थ बघूया. आता कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काम किंवा कार्य किंवा वर्क. आपण इंग्लिशमध्ये वर्क म्हणतो की नाही, ते वर्क म्हणजे कर्म. कर्मकांड म्हणजे आपण फळाच्या आशेने करतो ते कर्मकांड. आणि योग म्हणजे काय? योग म्हणजे कृष्णाशी अनुसंधान. म्हणजे काय? कृष्णाशी जोडून घेणे, कृष्णाला आपल्या बरोबर घेणे आणि मग आपण काम करणे म्हणजे कर्मयोग. नुसतं काम करणं वेगळं आणि कर्मयोग करणं वेगळं बरं का. हे लक्षात ठेवा. नुसतं काम म्हणजे मी आता कृष्णाला काही ओळखत नाही, आठवत नाही, मला काही नाही, मी नुसतं माझं काम करतोय. पण मी काम करतोय पण ऍट द सेम टाइम मी कृष्णाची मनातल्या मनात भक्ती पण करतोय. तर दॅट इज कर्मयोग. आलं का लक्षात? म्हणजे कनेक्शन विथ कृष्णा आणि मग तुम्ही तुमचं काम करायचं. तर कर्मयोग द्वारे कृष्णाशी आपण जोडून घेतो. आता ते कसे जोडून घ्यायचं ते आपण बघूया. या अध्यायामध्ये आपण ते शिकूया. हं? आता हे कर्मयोगाचे वेगवेगळी उदाहरणं दिलेत आपल्याला बरं का. आता चांगले कर्म या फोटोमध्ये दाखवलेत. इथे काय चित्रात मध्ये काय दिसतंय बघा. काही लोक काय करतायत, अन्नदान करतायत, गरीब माणसाला खायला प्यायला देतायत. तर ते चांगलं काम आहे की आहे का सांगा बरं. कोण सांगेल? हे चांगलं काम आहे का? अन्नदान. हो. हो ना. हा बर, हो. समजलं. ओके. आता दुसऱ्या खालच्या फोटोमध्ये काय दिसतंय आपल्याला, की एक माणूस बंदुकीचा धाक दाखवतोय आणि दुसऱ्याकडनं पैसे लुटतोय. म्हणजे ते चांगलं काम आहे का सांगा बरं. नाही. नाही की नाही, ते वाईट काम आहे. म्हणजे तुम्हाला चांगलं काम आणि वाईट काम हे तर कळलं. आता तिसऱ्या चित्रात आपल्याला काय दिसतंय, की एक छोटा मुलगा कृष्ण कर्म करतोय. कृष्ण कर्म म्हणजे काय? आध्यात्मिक कर्म करतोय. तो छोटा मुलगा रथयात्रेत भाग घेतलाय त्यांनी आणि तिथे जाऊन तो मदत करतोय किंवा रथयात्रेत स्वतः भाग घेतोय, देवाची तिथे पूजा करतोय, म्हणून ते कृष्ण कर्म आहे. कारण ते कृष्णाला अर्पण केलेलं आहे. आता आपण तुम्हाला काय माहितीये का सांगा बरं. कोणती चांगली कर्म आहेत अजून? तुम्ही काय उदाहरण देऊ शकता का? चांगली कर्म एखादी. आपण इथे वर फोटो दाखवला एक. तर तशी तुम्हाला अजून काही माहिती आहेत का? चांगली कर्म कोण करू शकतं? गरिबांना मदत कर. बरोबर. अजून काही आहे? भक्ती करणे. बर, व्हेरी गुड. अजून काही? जनावरांना निवारा देणे, औषधं देणे, कोणाला गरीब लोकांना औषधं देणे मोफत, गरिबांना मोफत वस्त्र देणे. किंवा आता उन्हाळ्यामध्ये पाणीच्या पाणपोई बांधतात ना सगळीकडे, पाणपोईची सोय करून ठेवतात, पाणी देणे. ही सगळी चांगली कामं आहेत. आता काम म्हणजे कर्म हे 3 प्रकारची असतात बरं का. म्हणजे त्याच्यात काय काय नाव आहे 3 प्रकाराला? एक आहे कर्म, एक आहे अकर्म आणि दुसरं आहे विकर्म. तर कर्म कशी असतात? जी चांगल्या प्रकारची कर्म असतात त्यांना चांगली फळं मिळतात आणि त्याला कर्म म्हणतात बरं का. जी चांगल्या प्रकारची कर्म असतात, कामं असतात आणि ज्याला चांगली फळं मिळतील आपल्याला, त्याला कर्म म्हणतात. मग विकर्म म्हणजे काय? विकर्म म्हणजे शास्त्राद्वारे निषिद्ध सांगलेली कर्म, म्हणजे जी चांगली नाहीत. उदाहरणतः चोरी करणे, इतरांना मारणे, ते म्हणजे विकर्म. जे चांगलं नाही ते विकर्म. आणि अकर्म म्हणजे काय? अकर्म म्हणजे फळाची इच्छा न ठेवता केलेलं काम. आपली ड्युटी आहे असं समजून केलेलं काम, ज्याच्यात आपला काही स्वार्थ नाही, त्याला निष्काम कर्म सुद्धा म्हणतात. इथे आपल्याला फळाची इच्छा काही नसते. म्हणजे आपण समजा भगवंताची पूजा केली, मनापासून केली, छान मी देवळात गेले, छान फुलं घेऊन गेले देवाला, पूजा अर्पण केली, देवाचं नाव घेतलं वगैरे, असं जस्ट मनापासून गेले, मनात आलं, जस्ट दर्शन घेऊन आले, असं.
तर म्हणजे ते अकर्म, म्हणजे की तिथे फळाची काही अपेक्षा नाही, जस्ट आपल्याला दर्शन घेण्यासाठी गेलोय म्हणून आपण ते जाऊन आलो, असं ते झालं अकर्म किंवा निष्काम कर्म. हं? तर आता हे हा अध्याय सुरू होताना अर्जुनाचा पहिला प्रश्न असा आहे की कर्म करावं की संन्यास घ्यावा. आता म्हणजे मी कर्म म्हणजे काम करू, युद्ध करू की नको, का की मी संन्यासच घेऊ, कारण एक तर मला खूप दुःख होतंय. असं तो म्हणतो. पण भक्तिमय सेवा कुठली केली तरी ऍक्शन अपेक्षित असते. त्याच्यामध्ये काय असतं, ड्युटी असतं की नाही. म्हणजे भक्तीमध्ये कर्म हे निश्चित आहे. कृष्ण काय ज्ञान देतात की भक्तीद्वारे आपण कर्म आपण कर्मयोगात बदलू शकतो. तर ते आपण कसं करायला पाहिजे. म्हणजे नुसतं कर्म करणं वेगळं आणि भक्तीमध्ये कर्म करणं वेगळं. म्हणजे कृष्णाशी जोडून कर्म करणं हे वेगळं, म्हणजे कर्मयोगात असणं. ते आपण आता कर्मयोग शिकणार आहोत. हम्म. आता इथे निष्काम कर्माचे उदाहरण आपण बघूया. श्रील प्रभुपाद आहेत मुख्य पहिले उदाहरण, आणि त्यांचे गुरु पण होते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. ते आपल्याला पहिल्या फोटोमध्ये दिसत आहेत. हे ते श्रील प्रभुपादांचे गुरु. तर श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे प्रभुपादांचे गुरु होते. आणि श्रील प्रभुपादांनी त्यांच्या गुरूंच्या आदेशानुसार पाश्चात्य देशात जाऊन, म्हणजे परदेशात जाऊन श्रीकृष्णाच्या भक्तीचा प्रसार केला. अनेक कष्ट सोसून उतार वयात, खूप वय झालं होतं की नाही, आपण काल पाहिलं त्यांचं 70चे ऑलमोस्ट आले होते ते. एवढं अवघड कार्य त्यांनी संपन्न केलं आणि एक निष्काम कर्म केलं. फक्त श्रीकृष्णाची आराधना, म्हणजे अशा प्रकारे आराधना केली की परदेशातील लोकांनाही ते आवडायला लागलं. इतकं सगळीकडे त्यांनी पोचवण्याचा प्रयत्न केला. तर प्रभुपादांना काय अपेक्षा होती? कोणतीच अपेक्षा नव्हती. फक्त त्यांची एकच अपेक्षा होती की सगळ्यांनी कृष्णाची माहिती करून घ्यावी, कृष्णाबद्दल माया मिळवावी, जास्तीत जास्त संपादन करावे, आपण कृष्णाबद्दलचं प्रेम संपादन करावं, कृष्णाचं ज्ञान घ्यावं आणि आपण स्वतः उन्नत व्हावं, एवढीच त्यांची अपेक्षा होती. म्हणजे हे त्यांनी कृष्ण कार्य केलं. फक्त गुरूंचा आदेश पाळण्यासाठी त्यांनी हा हे भागवत धर्माचा प्रसार केला, कार्य केलं. तर हे उदाहरण आहे असं की श्रील प्रभुपादांनी निष्काम कर्म केलं. म्हणजे निष्काम कर्मचं मुख्य उदाहरण आहे श्रील प्रभुपाद. त्यांनी कोणतीच फळाची अपेक्षा ठेवली नाही आणि काम केलं. तर आपल्याला हे समजलं की सर्वात उत्तम प्रकारचं कर्म समजलं जातं ते निष्काम कर्म. उदाहरण काय काय येतील बघा, आपण रोजच्या जीवनात पाहतो ते सैनिक काम करतो की नाही. सैनिक देशासाठी काम करतो, पूर्णपणे त्याला वाहून घेतो सैनिक देशासाठी, बॉर्डरवरती फाईट करतो वगैरे. मग डॉक्टर सुद्धा, डॉक्टर कसे पूर्णपणे पेशंटसाठी सगळे निरोगी राहावेत याच्यासाठी पूर्णपणे झटत असतात. तसंच अजून उदाहरणं आपण जर पाहिली समाजातली, तर आपल्या आई वडिलांचं प्रेम पण असंच असतं, निष्काम असतं प्रेम आपल्या मुलांवरती. तसंच राजा जनक पण असेच होते, निष्काम कर्म करणारे होते. अजून उदाहरणं सांगायची आपण जर निसर्गातली पाहिली किंवा प्रकृतीतली पाहिली, तर सूर्य आहे, नदी आहे, झाडे आहेत. सूर्य कसं आपल्याला कायमस्वरूपी प्रकाश देतो, उजेड देतो, उष्णता देतो, पण तो काही फळ मागतो का? त्यांच्या बदल्यामध्ये आपल्याकडनं काही नाही. तसंच नदी आहे, नदी आपल्याला सतत पाणी देते, ती सतत वाहत असते, पण ती काही आपल्याला रिटर्न काही मागते का आपल्याकडनं? काही नाही. तशीच झाडं असतात, झाडं पण आपल्याला फुलं फळं कायम देत राहतात आणि कायमच देत राहतात. म्हणजे ते काही इन रिटर्न मागत नाही की मी तुम्हाला फळ दिलं म्हणून तुम्ही मला हे द्या, असं म्हणतात का कोणती झाडं? नाही. तर असे हे निष्काम कर्म आहे. आलं का लक्षात तुमच्या? आता आपण अध्याय 2चं जरा रिव्हिजन करू. आता भगवान म्हणजे काय, आपण हे काल पाहिलं होतं. ईश्वर साक्षात्कार समजून घेण्याच्या 3 पायऱ्या कोणत्या आहेत आणि कृष्णाचे 6 ऐश्वर्य काय आहेत.
आणि आपण हे शरीर आहोत का, हे आपण कालच्या ह्याच्यात पाहिलं होतं. तर ईश्वर प्राप्तीच्या 3 पायऱ्या आपण कालच्या ह्याच्यात पाहिलं होतं बघा. ब्रह्मण, परमात्मा आणि भगवान हे कालच्या ह्याच्यात आपण पाहिलं होतं. ब्रह्मण म्हणजे काय? ईश्वर तेजाचा प्रकाश. आणि परमात्मा म्हणजे चतुर्भुज भगवंत. आणि भगवान म्हणजे कोण? 6 ऐश्वर्यांनी युक्त म्हणजे षड ऐश्वर्य युक्त परमेश्वर म्हणजे भगवान श्रीकृष्ण ते आहेत. आणि आपण ही षड ऐश्वर्य पण काल पाहिली होती, हो की नाही? तुम्हाला म्हटलं होतं स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुम्ही. आता पण तुमच्याकडे असेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, कोणाचा राहिला असेल तर. इथे कृष्णांची षड ऐश्वर्य सांगितलेली आहेत. सौंदर्य, श्रीमंत, प्रसिद्ध, सामर्थ्य, ज्ञान, संन्यास. हे यांनी षड ऐश्वर्यांनी श्रीकृष्ण कसे आहेत? परिपूर्ण आहेत. 100% त्यांच्यामध्ये ही सगळी ऐश्वर्य आहेत. म्हणून त्यांना काय म्हणतात? भगवान म्हणतात. आता बघूया आपण पुढचं. आता इंद्रियांचा सदुपयोग. इथे काय सांगितलंय? आपण इंद्रियांचा कसा सदुपयोग करायला पाहिजे आणि इंद्रियांना कसं सक्षम ठेवलं पाहिजे. आता समजा हे पहिल्या फोटोमध्ये बघा बरं, ही मुलगी काय करतेय? खूप वेळ टीव्ही बघत बसलीये. तर मग काय होतं? आपले डोळे खराब होतात, डोळे दुखायला लागतात, चुरचुरायला लागतात सारखा टीव्ही बघून. किंवा अभ्यासामधून आपलं लक्ष भरकटतं, आपल्याला वाटतं सारखं टीव्हीच बघावा. मग किंवा कुठलं सिरियल बघायचं किंवा काय सिनेमा बघत बसलं की डोळ्यांवर पण ताण येतो आणि आपलं लक्ष अभ्यासातून निघून जातं. आता हे दुसऱ्या फोटोत बघा बरं, हा मुलगा काय करतो? केवढासा लहान आहे पण त्यांनी प्लेट केवढी मोठी घेतली आहे, ते काय फिंगर चिप्स का काय असं खातोय बघा. म्हणजे जिभेचे कसे काय अन्न वाटेल ते खावं, दिसतंय समोर आवडतंय म्हणून किती खावं, हे असं बरोबर आहे का? तर असं अन्न आपलं स्वास्थ्य बिघडतं, ह्यानी पोट खराब होतं आणि मग औषधांची गरज पडते की नाही. तसंच या तिसऱ्या फोटोमध्ये बघा, ही मुलगी काय करते? कानाला हेडफोन्स लावून भोल्या मोठ्या आवाजामध्ये सिनेमातली गाणी ऐकतेय. म्हणजे काय होतंय? कानाला पण त्रास होतो की नाही? मोठा हेडफोन्स लावून कानात ऐकत राहिलं की कान पण दुखायला लागू शकतात. पण हा तिसऱ्या फोटोतला मुलगा, हा बघा बरं काय करतोय हा मुलगा? तो भगवद्गीता पुस्तक वाचतोय. म्हणजे आपण इथले 3 मुलं काय करतायत? ही 3 डावीकडची, त्यांचा इंद्रियांचा दुरुपयोग होतोय. म्हणजे इंद्रियांचा चांगला उपयोग करत नाहीयेत ते. पण उजवीकडचा मुलगा काय करतोय? तो इंद्रियांचा किंवा डोळे, बुद्धी याचा चांगला उपयोग करून घेतोय. म्हणजे आपली इंद्रिय म्हणजे किंवा सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे कान कशासाठी आहेत? ऐकण्यासाठी. जीभ कशासाठी आहे? चव घेण्यासाठी, खाण्यासाठी. नाक कशासाठी आहे? वास घेण्यासाठी, श्वासासाठी. आणि डोळे कशासाठी आहेत? बघण्यासाठी आहेत. मग आपण बाहेरील ज्ञान यातून घेतो. तर ही मुलं काहीतरी भौतिक गोष्टींमध्ये आपले इंद्रिय गुंतवलेली आहेत आणि उपयोगी नसलेल्या कामात गुंतवलेली आहेत. पण इंद्रियांना कसं हवं? व्यवस्थित लाभ मिळत नाहीये. मग कसा लाभ मिळायला पाहिजे? चांगला त्यांना लाभ मिळायला पाहिजे ना. मग आता आता बघा बरं, त्या दुसऱ्या फोटोतला मुला काय करतोय? तो डोळ्यांनी भगवद्गीता वाचतो आहे, लक्षपूर्वक वाचतो आहे, जप पण करतो. तो मनापासून जप जेव्हा करतो तो मनापासून करतो. जेवण जेवतो तो कृष्णांना नैवेद्य दाखवून मग जेवतो. आणि कानांनी काय ऐकतो? तर भजन कीर्तन ऐकतो, त्याच्यामध्ये भाग घेतो. असे सर्व इंद्रिय कृष्णाकडे त्यांनी वळवलेली आहेत. म्हणजे त्याचा नक्कीच त्याला फायदा होणार आहे. आणि आपण सुरुवातीच्या अध्यायामध्ये शिकलो ना की भगवद्गीता काय आहे? एक युजर मॅन्युअल आहे. म्हणजे कृष्णांनी काय सांगितलंय तर ते वाचून ऐकून या मुलाची प्रगतीच होणार आहे, हे नक्की आहे. मग बाकीच्या मुलांना सुद्धा असा सारखा कोणाचा तरी त्रास होणार, पण ह्याला मात्र तसा होणार नाही. बाकीच्या मुलांसारखा त्रास याला काहीच होणार नाही. तर आपण अशी खबरदारी घ्यायला पाहिजे, काय नको करायला आणि काय करायला पाहिजे हे आपण बघूया. आता इथे काय म्हटलंय? आपली दृष्टी परिपूर्ण आहे का? या डोळ्यांनी आपण देवाला कसे पाहू शकतो? हो की नाही? आपल्याला शंका येईल की मला देव कसा दिसेल? मग आपण बघूया आता. आता या चित्रात आपल्याला काय दिसतंय सांगा बरं.
एक पोपट दिसतोय ना, पण तो कुठे आहे पोपट? ते मागे तुम्हाला इकडे खूप लांबवर ढग दिसतायत की नाही, तिथे डोंगर आहेत, तिथे झाड आहे आणि तिथे झाडावर हा पोपट फळ खात बसलाय. पण आपल्या डोळ्यांनी तर दिसतो का? ते आता फोटोग्राफरनी झूम करून त्याचा तो फोटो घेतलाय आणि तो इथे एनलार्ज करून लावलाय म्हणून ते दिसतंय आपल्याला एवढ्या लांबचं. म्हणजे कारण काय आहे, आपल्या डोळ्यांची क्षमता मर्यादित आहे. एवढं लांबचं आपण नाही बघू शकत. त्या डोंगरावरील पोपटाचा आवाज आपल्याला ऐकू येईल का सांगा बरं? आपण इथे उभे आहोत आणि खूप लांबच्या डोंगरावरील आवाज येईल का? नाही. मग काय आपल्या कानांची क्षमता कशी आहे? ती पण मर्यादित आहे. त्या वनातील सुगंधी फुलं, तिकडे पण झाडं आहेत, सुगंधी फुलं आहेत. मग तिथला वास येईल का आपल्याला? सांगा बरं. नाही येणार, कारण खूपच लांबवर आहे अंतर. कारण आपल्या नाकाची क्षमता पण कशी आहे? मर्यादित आहे. म्हणजे आपले सर्व इंद्रिय कसे आहेत? मर्यादित क्षमतेचे आहेत. लिमिटेड रिसोर्सेस आहेत आपल्याकडे. पण काल आपण पाहिलं की नाही भगवद्गीता 2 दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्णाची शक्ती कशी आहे? कृष्णाचे इंद्रिय कसे आहेत? परिपूर्ण आहेत आणि त्याच्याकडे अनलिमिटेड शक्ती आहे. पण आपल्याला अशी शक्ती वाढवता येते बरं का? पण कशी वाढवायची? तर आपल्या गुरूंना आपण शरण गेलो, कृष्ण कृपा आपल्यावर झाली, तर आपल्याला ही क्षमता वाढवता येते. तर पुढच्या अध्यायांमध्ये आपण बघणार आहोत श्रीकृष्णाचे कसे विराट रूप आहे बरं का. ते विराट रूप दाखवतात कोणाला? अर्जुनाला. तर आपण ते बघू. अर्जुन कसं काय बघू शकला ते पण आपण बघणार आहोत पुढे. तर कृष्णाने त्याला दिव्य दृष्टी दिली म्हणून त्याला असे कृष्णाचे विराट रूप, विश्वरूप दिसले. तर आपली मर्यादित इंद्रियांमुळे आपण श्रीकृष्णाचे अमर्यादित परिपूर्ण रूप पाहू शकत नाही. म्हणून आपण आपल्या इंद्रियांची शक्ती आपण वाढवायला पाहिजे, म्हणजे आपण जास्तीत जास्त परिपूर्ण कडे होऊ शकू. आता हे बघा किती सुंदर मनमोहक रूप आहे. श्यामसुंदर कृष्ण आहेत बरं का. हे परमानंद देणारे आहेत. ते अतिशय सौंदर्यवान आहेत. बघितल्या क्षणी आपण त्यांच्या रूपाच्या प्रेमात पडतो, हो की नाही? त्यावरून आपल्याला नजरच हटत नाही. आणि एवढे सुंदर आहेत ते आणि प्रेमाने ओतप्रोत आहेत. अख्ख्या जगातल्या सर्व जीवांवर ते प्रेम करतात. मनुष्य, प्राणी, पशु पक्षी सर्वांवर ते प्रेम करतात. तर जर आपण त्यांच्यावर मनापासून आपण प्रेम केले, श्रद्धेने त्यांची भक्ती केली, आराधना केली, तर त्यांना ते फार आवडतं आणि ते सुद्धा आपल्याला अनेक आशीर्वाद देतात. आपल्यावर ते अनेक कृपा करतील. तर तुमचा रिकामा वेळ असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? कृष्णाच्या गोष्टी वाचा, कृष्णाच्या गोष्टी ऐका, गाणं म्हणा, भजन ऐका, किंवा म्हणजे तुमच्यावर सुद्धा कृष्णाची अशीच उत्तम कृपा होईल. हम्म. आता या फोटोत आपल्याला काय दिसतंय बघा बरं. या आरशामध्ये मला एक ऍपल दिसतंय की नाही, अखंड ऍपल दिसतंय. पण हे खाली जे टेबलावर ठेवलेलं ऍपल आहे त्याची ती मिरर इमेज आहे. पण खालचं ऍपल माझ्याकडे जे फेसिंग आहे ते कसं दिसतंय? ते खाल्लेलं दिसतंय की नाही, कुरतडलेलं. म्हणजे ते ऍपल कसं आहे की आरशात दिसतंय ते वेगळं आहे आणि समोर आहे ते वेगळं आहे. म्हणजे आपली दृष्टी कशी आहे? मर्यादित आहे, अपूर्ण आहे. तसेच आपण टीव्हीवरची जाहिराती पाहतो की नाही, त्याच्यात सुद्धा काय दाखवलं जातं? ते काय सगळं खरं असतं असं नाही बरं का. बऱ्याचशा जाहिराती फसव्याच असतात. म्हणजे आपण काय करायला पाहिजे? आपण कोणत्याही प्रलोभनाला बळी पडायचे नाही. सत्य काय आहे ते आधी जाणून घ्यायचं. आणि प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू पण असते जी आपल्याला दिसत नाही. जसं या उदाहरणात आपल्याला दिसतंय, हे ज्ञान आपल्याला घ्यायचंय आणि त्यानुसार आपण कर्म करायचे आहे बरं का. त्यानुसार आपण काम करायचे आहे. आता इथे आपल्याला काय दिसतंय बघूया. हा एक रथ आहे आणि आपला शरीराचा रथ आपण तो एक मान्य करूया. समजा हा आपला शरीराचा रथ आहे. इथे रथ दाखवलाय ना, तर त्याच्यामधलं 5 घोडे आहेत. 1 2 3 4 5. तर प्रत्येक सेन्सेस त्या घोड्यांना दिलेले आहेत. तो कुठले कुठले आहेत ते बघूया. तर 5 घोडे दिसत आहेत आणि त्या घोड्यांचा लगाम कुठे?
बुद्धीने घेतलेला आहे. ही आहे इंटेलिजन्स, ती बुद्धीने तो लगाम पकडलेला आहे, म्हणजे आपलं इंटेलिजन्स. आणि त्याच्या मागे कोण बसलंय? तो आहे आत्मा. म्हणजे आणि रथाचा प्रवासीला कुठे जायचंय? आत्म्याला कुठे जायचं आहे? तो कृष्णाचा अंश आहे, म्हणून आणि तो कृष्णाकडून आलेला आहे, म्हणून त्याला कृष्णाकडे जायची ओढ आहे. तर आत्मा ज्या या रथात बसलाय ना, त्याला कोण ओढतंय बरं? तर हे घोडे ओढतात की नाही. तर प्रत्येक घोड्यानं नाव आहे बरं का. आता ह्या पहिल्या घोड्याला इथे काय दाखवलंय? डोळा दाखवलाय ना, म्हणजे ह्याचं नाव आहे डोळा. म्हणजे त्यांनी तो बघतोय. आता या घोड्याचं नाव आहे नाक, आहे की नाही. नाक दाखवलंय त्याला. हे नाकाने आपण श्वास घेतो. नंतर आहे कान, नंतर आहे हात, म्हणजे त्वचा आपली स्किन, आणि शेवटचा घोडा आहे तो जीभ. म्हणजे ह्या सगळ्यांचा कसे आपल्याला सगळ्यांना, सगळे इंद्रिय काय करतात? आपल्याला आपल्या शरीराला माहिती देतात की कुठून कुठून काय काय माहिती येते, ते फक्त आपल्या शरीराला पुरवतात. फक्त तृप्ती करून घेणे हे या सगळ्या इंद्रियांना माहिती असते. आणि या घोड्यांचा लगाम कुठे आहे? मनाच्या हातात आहे. म्हणजे मनाने सर्व इंद्रियांना कसं ठेवलंय? ताब्यात ठेवलंय. तर आपलं असं सगळं काप ताब्यात ठेवलं तर आपलं अर्ध काम झालं. पण आता मन कोणाच्या ताब्यात आहे बघा बरं? तर मन बुद्धीच्या ताब्यात आहे. आणि बुद्धीने सर्व लगाम पकडलेले आहेत. म्हणजे चांगल्या विचाराने, बुद्धीने मनावर जर ताबा असेल, तर सर्व इंद्रिय ताब्यात असतील, तर तेव्हा काय होईल? पाची घोडे म्हणजे पाची इंद्रिय एकाच दिशेला जातील. म्हणजे कृष्णधामाकडे आपण जायला आपल्याला सोपं होईल. अशा वेळेला आपला रथ पटकन कृष्णधामाकडे पोचेल. पण आता या उलट जर झालं, समजा पाची घोडे वेगवेगळ्या दिशेला जात असतील, मनाचा समजा ताबा सुटला त्यांच्यावरचा, तर इंद्रिय काय होईल? बुद्धीचं ऐकणार नाही. आणि प्रत्येक जो मागे प्रवासी बसलाय तो कसा घाबरून जाईल बघा. त्याला कळणारच नाही मला कोठे नेतायत. बघा कसा घाबरलाय तो, भांबावलेला आहे की नाही. म्हणून मनाने कायम ताबा ठेवला पाहिजे इंद्रियांवरती, कंट्रोल ठेवायला पाहिजे आणि इंद्रियांना रेग्युलेट करायला पाहिजे. म्हणजे मनाने नियंत्रण केलं म्हणजे रेग्युलेट केलं, आणि बुद्धीने मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, तर आपल्या शरीरावर पण ताबा व्यवस्थित राहतो आणि आत्म्याला व्यवस्थित कृष्णाकडे घेऊन जाऊ शकतो तो. आणि आत्म्याला त्याचं योग्य डेस्टिनेशन म्हणजे फायनल डेस्टिनेशनला तो पोचवू शकतो. म्हणजे आपल्यावर कृष्ण कृपा नक्की होईल, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि आता हे कसं करायचं हे आपण आता पुढच्या श्लोकांमध्ये बघूया. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. श्लोक नंबर 9, अध्याय क्रमांक 3. यज्ञार्थ कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः तद अर्थम कर्म कौंतेय मुक्त संग्रह समाचर. अनुवाद: श्री विष्णूंसाठी यज्ञरूप कर्म केले जावे, अन्यथा या भौतिक जगात कर्म करून बंधन निर्माण होते. म्हणून हे कुंती पुत्र, त्यांच्या आनंदासाठी योग्य ते कर्म करा. अशा प्रकारे आपण नेहमी बंधनातून मुक्त व्हाल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे आपण बघूया त्यांनी काय म्हटलंय, यज्ञ. तर यज्ञ म्हणजे काय? तर श्रीकृष्ण किंवा श्री विष्णूंच्या प्रित्यर्थ किंवा त्यांच्या आनंदासाठी, श्री विष्णूंच्या श्रीकृष्णाच्या आनंदासाठी केलेले कर्म म्हणजे यज्ञ असं म्हटलेले आहे. यज्ञ म्हणजे तिथे जाऊन आहुती देतात, असं आपल्याला फोटो तर दाखवलाय. पण आत्ताच्या काळामध्ये असे इतरही प्रकारचे काही यज्ञ असतात. तर तसे नाही झाले तर काय होईल? तर कर्मबंधनात आपण बद्ध होतो, हे आपण बघूया. आता तुम्ही मुलं शाळेत जाऊन अभ्यास करता की नाही? अभ्यास करता, शिकता, याला पण तुम्ही कृष्णप्रित्यर्थ काम केलं. हे जर कार्य तुम्ही कृष्णासाठी केलं ना, तर कृष्णाच्या आनंदासाठी जर तुम्ही हे केलं तर त्याला सुद्धा यज्ञ म्हटलं जाईल बरं का.
म्हणजे तो कसा झाला? तुमचा अभ्यास यज्ञ होईल किंवा शिक्षण यज्ञ होईल. जर तुम्ही कृष्णाला मनात ठेवलं आणि तुम्ही जर कायम अभ्यास केला व्यवस्थित, तर तो कृष्णाप्रती यज्ञच होईल. तुम्ही रोज भगवद्गीताचा क्लास शिकायला येता की नाही? पण हा पण एक प्रकारचा यज्ञच आहे बरं का, आणि तोही कृष्णाच्या आवडीचा आहे. हम्म. तर आता हे कसं आहे, तर एक बघूया आपण गोष्ट. एक गोष्ट ऐकूया. हा, ही राजा नृगाची गोष्ट आहे. राजा नृग एक दानशूर राजा होता. तो त्याचं नाव होतं राजा नृग. तो खूप दान करायचा, जसे की भूमी, सुवर्ण, चांदी, गायी वगैरे. तर एकदा काय झालं, राजाने ठरवलं की ब्राह्मणांना गायी दान करायच्या, आणि नुसत्या गायी नाही तर बर का, तर सोन्याने मडवलेल्या गायी दान करायच्या. अशा 1000 गायी त्यांनी दान केल्या, खूप सजवून पाठवल्या, आणि गायींच्या शिंगांना, गळ्यात सगळीकडे सोन्याच्या माळा लावल्या, पायात सोन्याच्या तोरड्या घातल्या, आणि सोन्या मोत्याचा अंगरखा त्यांनी घातला होता. तो ब्राह्मण गायींना घेऊन गेला, आणि थोडे पुढे गेल्यावर त्याच्या लक्षात आलं. हा, तर हे त्यांनी गायी दिल्या, तर त्याच्या लक्षात आलं की त्यातली एक गाय मागे फिरली आणि राजाकडील इतर गायींमध्ये ती मिसळली. तर तो ब्राह्मण राजाकडे परत आला आणि गाय घ्यायला आला. तो म्हणे, मला माझी गाय द्या. तोवर राजाने काय केलं, बाकीच्या गायी होत्या त्यांच्या गायींच्या कळपामध्ये, आणि त्या दुसऱ्या ब्राह्मणाला त्यांनी दान केल्या होत्या. आता ती गाय जी परत आलेली होती ना, ती त्या कळपात दुसऱ्या कळपात मिसळून गेली होती आणि दुसऱ्या ब्राह्मणाकडे गेली. पण हे राजाला काही माहित नव्हतं. त्याच्या अपरोक्ष हे घडलं. मग म्हणजे काय झालं, मग पहिला ब्राह्मण म्हणाला की माझी जी गाय होती ना, ती दुसऱ्या ब्राह्मणाकडे गेली आहे, मग तीच मला परत द्या. पण दुसऱ्या ब्राह्मणाने नकार दिला. तो म्हणाला, मी काही ती गाय देणार नाही. पण पहिल्या ब्राह्मणाला राजा म्हटला की मी तुला इतर गायी द्यायला तयार आहे, अजून तुला 1001 गायी देतो. पण तो ब्राह्मण म्हटला, नाही नाही, मला तीच गाय हवी आहे. मग दुसऱ्या ब्राह्मणाला समजावले, त्याला सांगितले की मी तुला गायी देतो, तू ती गाय आहे ती परत दे त्या पहिल्या ब्राह्मणाला. पण तो पण नाही म्हटला. मग दोघही ब्राह्मण क्रोधित होऊन निघून गेले. मग आणि त्यांनी राजाला शाप दिला की तू काय हे बरोबर केलेलं नाहीयेस. हम्म. मग काय झालं, मग काही वर्षांनी राजा वयस्कर झाला आणि त्याला मृत्यू आला. मग तेव्हा यमदूत आले आणि म्हणाले की राजा, तू खूप खरं पुण्य कमवलंयस, खूप दान धर्म केलंस आणि खूप पुण्य कमवलंयस, पण एक पापकर्म पण तुझ्या आयुष्यात झालेलं दिसते आहे. मग तू पापकर्माचं फळ आधी भोगणार की पुण्यकर्माचं फळ? तर राजा म्हणाला, पापकर्माचं फळ मी आधी भोगतो. असं म्हटला तो राजाचं रूपांतर कशात झालं? सरड्यामध्ये झालं. आपण इथे बघूया. हा बघा, हा सरडा दिसतो ना, त्याचं रूपांतर सरड्यामध्ये झालं. आणि तो सरडा जंगलामध्ये राहू लागला. एकदा पाण्याच्या शोधात तो सरडा एका विहिरीपाशी आला आणि त्यांनी त्या विहिरीमध्ये उडी घेतली. त्याला वाटले त्या विहिरीमध्ये पाणी असेल, पण त्या खोल विहिरीत पाणीच नव्हतं. आणि मग काय झालं, तो तिथे अडकून पडला. अशी खूप वर्ष गेली. मग काय झालं, द्वारकेमध्ये कृष्णांची त्या विहिरीमध्ये तो सरडा होता, आणि द्वारकेमध्ये कृष्णांची मुलं पण खेळत होती एका जंगलामध्ये जाऊन. मग त्यांना तहान लागली. मग ते काय केलं, त्यांनी ते विहिरीकडे गेले. त्यांना वाटलं या विहिरीत पाणी असेल तर आपण पाणी पिऊया तिथे. मग त्यांनी वाकून पाहिलं तर त्यात भला मोठा सरडा होता एक. तर मुलांना वाटलं, आता काय बिचारा हा सरडा तर अडकला इथे, आपण त्याला वाचवूया. तर मग काय केलं त्यांनी त्यांनी खूप प्रयत्न केला, पण त्या सरड्याला काही त्याला बाहेर काढता येईना. मग काय करतात, ते श्रीकृष्णाकडे गेले आणि त्यांनाही सर्व हकीकत सांगितली. आणि मग श्रीकृष्णांना विनंती केली त्यांनी की
तुम्ही येऊन त्या सरड्याला वाचवा. मग आता कृष्ण येतात तिथे त्या विहिरीपाशी. हा, आणि ते श्रीकृष्ण काय करतात, त्या विहिरीत हात घालतात. विहिरीत हात घातल्या घातल्या त्यांनी तो सरडा आपोआप वरती आला. आणि श्रीकृष्णाचे त्या सरड्याला हात लागता लागता क्षणी त्याचा रूपांतर एक सुंदर पुरुषामध्ये पण झालं. हं? आता श्रीकृष्ण तर त्रिकालदर्शी आहेत, त्यांना सर्व माहिती असतं. तर ते मुलांबरोबर आले आणि कृष्णात त्यांनी ते स्पर्श होता सरड्याचं रूपांतर आपण पाहिलं की ते राजा नृगामध्ये झालं. एक सुंदर पुरुषामध्ये झालं आणि तो राजा नृग असतो. त्यांनी कृष्णाला वंदन केलं आणि कृष्णाला माहिती होतं की हा कोण आहे सरडा. पण इतरांच्या माहितीसाठी कृष्णाने त्यांना विचारलं की तू राजा, तू कोण आहेस आणि तू सरडा कसा काय बनलास. मग राजाने ही सगळी हकीकत सांगितली. मग कृष्ण म्हणाले की पण त्याचबरोबर तू खूप पुण्यही प्राप्त केली आहेस, म्हणून तुला स्वर्ग प्राप्ती होईल, असं कृष्णाचं वचन होतं. मग काय झालं, तसेच झाले. राजाने स्वर्गाचा उपभोग घेतला, म्हणजे राजा नृग कुठे गेला, स्वर्गात गेला. तर मग आपल्याला काय समजतं की पाप असो किंवा पुण्य असो, दोन्ही फळं ही सर्वांना भोगावीच लागतात. म्हणजे पापाचं फळ पण त्याला भोगावं लागलं, तो सरडाचं रूपांतर झालं. आणि मग नंतर श्रीकृष्णाचा स्पर्श झाल्यामुळे हा पुन्हा राजा झाला, हो की नाही. आणि मग त्या राजात म्हणजे पुन्हा मनुष्य जन्मात आला आणि त्याने पुण्य केली होती खूप. त्याला आवड होती पुण्य करायची. मग त्या पुण्याचं फळ त्याला स्वर्गात जाण्यासाठी मिळालं. म्हणजे हे दोन्ही त्यांनी त्याला भोगावे लागले. म्हणजे राजाने फळाची अपेक्षा ठेवून केलं होतं पुण्य की नाही, मग हे सकाम कर्म झालं म्हणून त्याला फळं भोगावी लागली. पण निष्काम कर्म करायला हवं खरं आपण. फळाची अपेक्षाच आपण करायला नको. आपण हे कर्म करतोय, काम करतोय, ते कृष्णासाठी काम करतोय असं आपल्या मनात असायला पाहिजे. तर ही होती राजा नृगाची गोष्ट. हम्म. एक मिनिट. आता कलियुगामध्ये कसा यज्ञ केला जातो आपण ते बघूया. हम्म. तर पहिलं सत्ययुगामध्ये कसा होता. सत्ययुगामध्ये काय होतं की हा जो मनुष्य जो दाखवलाय तो खूप कालापर्यंत तपस्या करायचा. हम्म. म्हणजे काय होतं तेव्हा सत्ययुगामध्ये, आसनावरती तो माणूस बसायचा, तो ध्यान करायचा आणि माणसाचं आयुष्य किती होतं, 1,00,000 वर्ष होतं. त्याचं शरीर पण खूप स्ट्रॉंग होतं, खूप शक्ती होती त्याच्या अंगात, त्याचं मन खूप स्ट्रॉंग होतं आणि ते दीर्घायू असायचे. ते ईश्वर प्राप्तीसाठी अनेक हजार वर्ष ध्यान करायचे, हे सतयुगामध्ये. नंतर आलं त्रेतायुग, हे उजवीकडे दिसतंय ते त्रेतायुग. इथे काय झालं त्रेतायुगात, माणसाचं आयुष्य कमी झालं. 1,00,000 वर्षापासून 10,000 वर्षापर्यंत आयुष्य आलं. मग तेव्हा काय पद्धत होती, होम हवन करायची प्रथा सुरू झाली. आणि कशासाठी, तर ईश्वर प्राप्तीसाठी, म्हणजे आपल्याला भगवंत प्राप्त व्हावेत यासाठी होम हवन करायचे. त्यानंतर कोणतं युग आलं, द्वापार युग आलं. तेव्हा काय झालं, माणसाचं आयुष्य अजून कमी झालं. 10,000 वर्षांवरून 1,000 वर्षावर आयुष्य आलं, इतकं कमी झालं. आणि त्या काळात काय झालं, घटना घडल्या. तर मोठमोठे पूजा अर्चा मंदिरं बांधणं झालं. भली मोठी मंदिरं बांधली गेली, ज्यांनी ईश्वर प्राप्ती होईल. म्हणजे ईश्वर प्राप्तीच्या पद्धती कशा वेगवेगळ्या बदलत गेल्या ते आपण बघतोय. त्यानंतर काय झालं, त्यानंतर कलियुग आलं. कलियुगात काय झालं, माणसाचं आयुष्य अजून कमी झालं. जेमतेम 100 वर्ष आयुष्य आलं आता. आणि बुद्धी शक्ती, शरीरातली माणसाची शक्ती आणि बुद्धी ते पण कमी झाली पूर्वीच्या युगांपेक्षा. म्हणजे माणसाची ईश्वर प्राप्तीची इच्छा पण कमी झाली कलियुगात. मग या कलियुगात ईश्वर प्राप्तीचा मार्ग काय सांगितला आहे बरं,
जप करायला सांगितलं आहे. म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करून आपण कृष्ण प्राप्ती करू शकतो. इतर युगामध्ये हे खूप कठीण होतं देवाची प्राप्ती करणं. आपण पाहिलं ना, सतयुग, त्रेतायुग आणि द्वापर युग मध्ये खूप कठीण होतं. पण आता कलियुगामध्ये ते खूपच सोपं झालं आहे. आणि हा आपण त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायला पाहिजे. म्हणजे हे आपल्याला ऍडव्हान्टेज आहे आणि आपण जास्तीत जास्त याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. तर आपण एकदा सगळ्यांनी सगळ्यांनी अनम्यूट व्हा बरं, अनम्यूट व्हा आणि आपण सगळ्यांनी हा मंत्र म्हणूया. प्रभूजी तुम्ही म्हणता? हो हो. हरे कृष्ण म्हणा सगळ्यांबरोबर. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम हरे राम 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 हरे राम हरे. हरे हरे, हा हरे बरोबर. कृष्ण एकदा हरे सगळ्यांनी म्हणा. कृष्ण, म्हणा. सगळ्यांनी म्हणा. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम राम हरे हरे राम 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 हरे हरे. हरे म्हणजे यांनी काय होईल, आपल्यावरती कृष्णाची बंद कृपा करा. होईल. हे तुम्हाला आता लक्षात येईल आपोआप हळूहळू. हं? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हं. श्लोक नंबर 14. अन्नाद भवन्ति भूतानि, पर्जन्याद अन्न संभवः, यज्ञात भवन्ति पर्जन्यो, यज्ञः कर्म समुद्भवः. अनुवाद: सर्व प्राणी अन्नावर अवलंबून असतात, जे पावसाने निर्माण केले आहेत. यज्ञ केल्याने पाऊस पडतो आणि विविध कर्मातून यज्ञ उत्पन्न होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपण आता हे हा श्लोक बघूया. आपण सर्व जीव, माणसं म्हणजे प्राणी, जे कोण आपण सजीव आणि निर्जीव काल पाहिले, तसे त्यातले सजीव सगळे माणसं, प्राणी, पशु, पक्षी हे कोणावर अवलंबून असतात? अन्न, पाणी याच्यावर आपण अवलंबून असतो जगण्यासाठी. तर ऋषीमुनींनी काय केलं? पूर्वीच्या काळी यज्ञ केला आणि काय केलं? सूर्यदेवाला प्रसन्न करून घेतलं. म्हणजे अग्नीच्या ज्वाळा त्यांनी बाहेर टाकल्या सूर्यानी. आणि त्यांनी काय झालं? नदीतलं पाणीचे वाफ झाली. नदी समुद्रातील पाण्याची वाफ होऊन ढग निर्माण झाले. त्यामुळे काय झालं? पाऊस पडला आणि शेतीला पाणी मिळालं. म्हणजे अन्नधान्य पिकलं, भाजीपाला पिकतो आणि आपल्याला खायला अन्न मिळतं, हो की नाही? हे आहे आपलं अन्नचक्र. तसं माणसांनी अन्न खाल्लं, पण मग परत त्याने यज्ञ केला. असं काय दाखवले? हे दाखवले आहे ते अन्नचक्र असं दाखवले आहे. म्हणजे हे असं कायम होत राहते. या चक्र सर्क्युलर मोशन मध्ये हे फिरत राहतं. असं ह्याला आपण आता ह्याचा अजून पुढचा जो स्टेज आहे ते बघूया. ते आहे यज्ञचक्र. आता हे यज्ञचक्रामध्ये बघा बरं, मधोमध कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. तर मध्यभागी कोण दाखवले? श्रीकृष्ण दाखवले. सर्व प्राणी, जीव अन्नावर अवलंबून असतात. म्हणजे धान्य, भाजीपाला, फळं इत्यादी कुठून आपल्याला मिळतं? बीजापासून मिळतं. मग बीज मातीत रुजतं, पाऊस पडला की त्याच्यावरती पाणी पडतं, अंकुरित होतं, म्हणजे छोटीशी पालवी त्याच्यातनं बाहेर येते. त्यानंतर ते झाड मोठं होतं, त्याला कणसं येतात, फळं येतात, फुलं येतात इत्यादी आपल्याला मिळतं त्याच्याकडून. मग हे कुठून आलं? ते आलं बीजापासून. पण बीज कुठून आलं? बीज आलं श्रीकृष्णाने आपल्याला बीज दिलं म्हणून. मग माती आणि जमीन कुठून आली बरं? ती कोणी निर्माण केली? ती पण श्रीकृष्णाने निर्माण केली. पाऊस पाणी कुठून आलं बरं सांगा? मग ते सुद्धा श्रीकृष्णापासूनच आपल्याला मिळालं. म्हणजे या सर्व गोष्टी कृष्णाने निर्माण केल्या. कोणासाठी? तर आपल्या सर्व सजीवांसाठी निर्माण केल्या. आणि कृष्णाने आपल्याला काय ज्ञान दिलं? हे आपल्याला वेदाची पुस्तकं दाखवलीत ना इथे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या सर्व वेदांमध्ये जे ज्ञान आहे ते आपल्याला कृष्णाने ऑलमोस्ट सगळं ज्ञान ह्या भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. तर त्या ज्ञानामध्ये काय दिलंय की तुम्ही व्यवस्थित कर्म केली, जशी ऋषी करत आहेत तशी आपण कर्म केली कृष्णाला अर्पण करून, तर आपल्याला त्याचं उत्तम फळ मिळेल.
जसं की एक शेतकरी करतो की नाही शेतात काम, तोही एक यज्ञच आहे. कारण त्याने कृष्णाच्या आनंदासाठी काम केलं आहे आणि असं आपण समजतो. आणि आता हा यज्ञ केल्यामुळे देवी देवता पण प्रसन्न होतात, कृष्ण प्रसन्न होतात आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी पाऊस पडतो. त्यामुळे शेत बहरून येतं की नाही, हिरवगार शेत होतं, अन्नधान्य मिळतं आपल्याला आणि ते शिजवून माणूस शरीराचं पोषण करतो. म्हणजे पावसातनं परत अन्नधान्य मिळालं या माणसाला, मग ते शिजवून हे सगळं ताट भरलंय अन्न. आपली आई बनवते की नाही, सगळं जेवण बनवते आणि मग ती ताटात वाढते आणि मग काय करते, कृष्णाला आपण हे अन्न आपण अर्पण करतो कृष्णाला, ते नैवेद्य दाखवतो आणि मग आपण प्रसाद रूपी ते घेतो. तर हा माणूस जो हे असं करतो तो कसा आहे, तो ज्ञानी आहे. त्याला काय माहितीये की अन्न कुठून आलंय, श्रीकृष्णांकडून आलंय. म्हणून परत ते अन्न जेवायच्या आधी तो श्रीकृष्णांना अर्पण करतो, नैवेद्य दाखवतो आणि मगच ते प्रसाद म्हणून ग्रहण करतो. तर हे काय आहे, चक्र आहे आणि याला काय म्हणतात, यज्ञचक्र. हा पण एक वेगवेगळ्या पद्धतीचा यज्ञच आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आता हे आहे पंचतत्व महामंत्र. आपण म्हणूया, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. आता हा पंचतत्व मंत्र आपण दर क्लासच्या सुरुवातीला म्हणतो बरं का. तर 500 वर्षापूर्वी श्रीकृष्ण होते ना, ते स्वतः चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये अवतरले. कुठे, पृथ्वीवर अवतरले. त्यांनी हरिनाम संकीर्तन चळवळ सुरू केली आणि या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहेत ना, या पिवळ्या वस्त्रामध्ये जे आहेत ना, ते चैतन्य महाप्रभू आहेत. त्यांच्या शेजारी निळ्या वस्त्रात दिसत आहेत ना, ते आहेत प्रभू नित्यानंद. हे निळ्या वस्त्रामध्ये आहेत ना, ते प्रभू नित्यानंद. आणि त्यांच्या शेजारी आहेत अद्वैत आचार्य. लाल वस्त्रात इकडे उजवीकडे दिसत आहेत ते आहेत गदाधर पंडित आणि त्यांच्या शेजारी आहेत श्रीवास ठाकूर. या सर्व आचार्यांना आपण प्रणाम करूया आणि आपण जप जेव्हा सुरू करतो त्याच्या आधी हा मंत्र म्हणतो आणि या सर्व आचार्यांचे आपण आशीर्वाद घेतो आणि मग आपल्या जपाला सुरुवात करतो. तर मग आता जप कसा करायचा ते आपण बघूया. आता जप कसा करायचा, इथे तुम्हाला दाखवले, हे माळ दाखवलीये आणि तुम्हाला मी पण दाखवते. आता इथे तुम्हाला दिसतंय का, ही जपाची माळ आहे. दिसते का ही माळ, सगळ्यांना दिसतेय का? हा. तर हे सुरुवातीला त्याच्यामध्ये एक वरती एक मोठा मणी असतो. जिथे माळ सुरू होते ना, इथे जिथे हा लाल गोंडा असतो बघा, किंवा कुठल्या प्रकारचा गोंडा, लाल असेल पिवळा असेल, तिथे एक मोठा मणी असतो, त्याला म्हणतात मेरुमणी. तर श्रील प्रभुपाद काय सांगतात आपल्याला की श्रीकृष्णाचा जप कसा करायचा, माळेवर करायचा. त्यांनी काय फायदा होतो बरं, आपल्याला जप संख्या मोजावी लागत नाही. मी किती मोजले, किती केलाय जप, हे काहीच मोजावं लागत नाही, काहीच काउंट करावं लागत नाही. आपल्याला जर आपण सर्व इंद्रिय कृष्णाकडे जर वळवायची असतील ना, आपल्याला कृष्णावरती फोकस करायचा असेल, तर फक्त तोंडाने जप करायचा आणि कानाने तो ऐकायचा. म्हणजे आपलं पूर्ण लक्ष कृष्णाकडे राहतं. म्हणजे काय होतं, वी आर कॉन्सन्ट्रेटिंग ऑन कृष्ण. आता माळेमध्ये किती मणी असतात, 108 मणी असतात आणि मोठा पहिला मणी आहे ना, त्याला सुमेरू मणी म्हणतात आणि त्यावर आपण तो आत्ता पाहिला तो पंचतत्व मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर पुढच्या मणीपासून कृष्णाचा जप सुरू करायचा. आता मणी कसा पकडायचा, तर अंगठाच्या बाजूचा बोट, हे जे बोट आहे ना वरती उभे आहे, हे बोट आपण टच नाही करायचं कुठल्या मण्यांना. ते वरती उभं ठेवायचं आणि अंगठा आणि त्याच्या दुसरं पलीकडचं बोट याच्यामध्ये आपण हा मणी धरायचा आणि तो सरकवायचा, आपल्याकडे ओढायचा असं आपल्याकडे. तर या बोटला आणि असा रोज जप करायचा आणि टोटल 108 वेळा झाले की एक माळ झाली असं आपण समजतो. तर आता हे मणी सरकवताना काय म्हणायचं,
आपण मगाशी पाहिलं बघा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे एकदा म्हटलं की एक मणी सरकवायचा, परत दुसऱ्या मणीच्या वेळेला आपण तेच म्हणायचं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. परत पुढचा मणी सरकवायचा. असं करत करत 108 मणीचं तुम्ही जप करू शकता. हं? तर असं मणी घेऊन, माळ घेऊन तुम्ही ते जप करा. आता पुढचं बघू बरं. तर कलियुगात काय आहे? 4 प्रकारची दुःख सांगितलेली आहेत हा कलियुगामध्ये, आता सध्याच्या. तर कलियुगामध्ये 4 युग काय आहेत? 4 दुःख कोणती आहेत? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. जन्म आपण काल पाहिलं होतं, जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. ह्याच्यातनं कोणीच सुटलेलं नाही. यापासून सुटका करून घ्यायची असेल तर काय करायला पाहिजे? आपण कृष्णधामात म्हणजे गोलोकात जावं लागेल आपल्याला. आणि तिथे काय आहे? तिथे अजिबात दुःख नाही, कोणताच प्रॉब्लेम नाही, कोणतीच समस्या नाही. आणि त्यासाठी आपल्याला काय करायला हवं? आधी श्रीकृष्ण महामंत्राचा जप करावा लागेल, जो आपण आता माळेवर पाहिला ना, ते जप केला की आपल्याला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे जर ही दुःख असतील तर त्याला उपाय पण आहे. आणि उपाय काय आहे? श्रीकृष्ण जप हाच उपाय आहे. मग आता जप कुठे कुठे कसा करावा? तर आपण घरामध्ये करू शकतो. इथे बघा फोटोमध्ये दाखवलंय, घरात सगळे लोक बसलेत, ते पेटीवरती वाजवतायत गाणं किंवा श्रीकृष्णाचं संकीर्तन करतायत. मग अशी आपल्या माताजी म्हणत होत्या ना, तसं ते पण लोक म्हणतायत. तर आपण रस्त्यावरती पण करू शकतो. सगळे एकत्र चाललेत बघा, आणि प्रत्येकाच्या हातामध्ये कोणतरी वाद्य आहे आणि श्रीकृष्णाचा जप पण करतायत. आपण एकटं असताना सुद्धा जप करू शकतो. समजा हातात माळ घेतली आणि एकांतात बसून पण शांतपणे जप करू शकतो. पण आपण सहपरिवार पण जप करू शकतो, आपल्या आई वडिलांबरोबर, आजी आजोबांबरोबर. पण सगळ्यांना एकत्र घेऊन पण आपण सहपरिवार जप करू शकतो. जसं आपण गणपतीमध्ये करतो ना, सगळे एकत्र मिळून आरती म्हणतो, तसंच आपण सगळी मिळून एकत्र जप करू शकतो. हरे कृष्ण प्रभूजी. कृष्ण हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 27. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. अनुवाद: अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला जीवात्मा स्वतःला सर्व क्रियांचा कर्ता मानतो, पण प्रत्यक्षात प्रकृतीच्या तिन्ही गुणांद्वारे कर्म केली जातात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता याच्यात या श्लोकात काय म्हणतात कृष्ण? की माणसाला अहंकार असतो, मी हे करतो, मी ते करतो असं म्हणत राहतो माणूस. पण कृष्ण काय सांगतायत? की ही सर्व कर्म कामे तू माझ्यासाठी कर, म्हणजे कृष्णामुळे माझं काम झालं असं आपण म्हणायला हवं. मी केलं नाही, कृष्णाने मला मदत केली किंवा कृष्णाने मला चांगली बुद्धी दिली म्हणून माझ्या हातनं हे काम झालं. आपण आधीच्या स्लाइडमध्ये पाहिलं की यज्ञामुळे अन्न निर्माण झालं की नाही, ते होतं, ते सर्व अन्न, पाणी, सूर्य कोणापासून आलंय? तर श्रीकृष्णापासून आलंय. त्यांच्यापासून आपल्याला मिळालंय. तर सर्व हे माणसांनी अहंकार करायला नको, की मी माझं असं समजू नये. कारण सर्व काही कोणाचं आहे? कृष्णाचं आहे. श्रेय आपण कृष्णाला द्यायला पाहिजे, की कृष्णाच्यामुळे मला हे सगळं मिळालंय. आता मी बोलू शकते, कारण मला बोलण्याची शक्ती दिली आहे ती कृष्णाने. मी बघू शकते कारण मला डोळ्यांची शक्ती पण दिली आहे ती श्रीकृष्णांनी. मला ज्ञान मिळवण्याची शक्ती दिली आहे ती पण श्रीकृष्णांनी. असं आपण हे कायम मनात ठेवायला हवं. आणि आपण श्रीकृष्णाला कायम श्रेय द्यायला पाहिजे. आणि मी केलं, हे केलं असं नाही म्हणायला पाहिजे, ते अज्ञान आहे. या अज्ञानातनं आपण बाहेर पडायला पाहिजे. आपल्याला हा अहंकार नको ठेवायला. याला म्हणतात अहंकार. त्याला म्हणतात खोटा अहंकार. म्हणजे काय? मिथ्या अहंकार असंही म्हटलेलं आहे, म्हणजे फॉल्स इगो. आणि तो आपल्यामध्ये नको.
तर आपण ह्याच्यासाठी एक गोष्ट बघूया बरं का. हे कसं आहे, तुम्हाला माहिती असेल गोवर्धन लीला की नाही, श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत कसा आपल्या करंगळीवर उचलला होता. हम्म तर ती गोष्ट आहे, तर ती आपण बघूया. ही गोवर्धन कथा आपण बघूया एकदा. तुम्हाला माहितीच असेल पण पुन्हा आपण बघूया. हं तर गोकुळात काय होतं, भरपूर पाऊस होऊ दे म्हणून सर्व गोकुळवासी नेहमी इंद्रदेवाची आराधना करायचे, यज्ञ करायचे इंद्रासाठी. इंद्रदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी भले मोठे यज्ञ करायचे. मग छोट्या श्रीकृष्णांना काय वाटायचं, ते सगळं बघत होते हे. आणि एक दिवशी काय म्हटले ते, की पाऊस पाडणे हे तर इंद्रदेवांचे कामच आहे, तशी त्यांना आज्ञा आहे भगवान विष्णूंची. मग आपण त्यांची एवढी पूजा का करतो. पण आपण जर पूजा जर करायचीच असेल आपल्याला, तर आपण गोवर्धन पर्वताची पूजा करायला हवी. कारण गोवर्धन पर्वत कसा आहे, हिरवागार आहे. तेथे आपल्या गायी वासरे चरायला जातात, म्हणून आपल्याला दूध मिळतं. आणि आपल्याला दुधाचे व्यवसाय त्याच्यावरतीच अवलंबून आहे की नाही, गोवर्धन पर्वतावर. म्हणून कृष्ण म्हणतो आपण गोवर्धन पर्वताची पूजा करायला हवी. कृष्ण म्हणतो की गोवर्धन पर्वत आपल्याला सर्व काही देतो, म्हणून आपण त्याची पूजा करायला हवी. आणि सर्व गोकुळवासियांना कृष्णाची ही गोष्ट पटते. कृष्ण सांगतो ते पटतं सगळं त्यांना. गावातले सर्व लोक काय करतात, गोवर्धन ची पूजा करण्यासाठी तिथे पर्वतावरती जातात. मग गोवर्धन पर्वताचा जय जयकार करतात, त्याची प्रदक्षिणा घालतात, गोवर्धन पर्वताची पूजा करतात आणि त्याचं खूप कौतुक करतात. त्यांना नैवेद्य दाखवतात, त्यांच्या सगळ्यांना प्रसाद वाटतात. असं होतं. मग काय होतं, ही बातमी असते ना, ती इंद्रदेवांना समजते बर का. आणि इंद्रदेवांना वाटतं, अरे बापरे, आता माझं जय जयकार करायचं सोडून ह्या गोवर्धन पर्वताचा कसला जय जयकार करतायत. ते अतिशय रागवतात, इंद्रदेव अतिशय रागवतात. त्यांचा यज्ञ थांबवायला पाहिजे असं ते म्हणतात, म्हणजे गोवर्धनाचा. आणि आता गोवर्धनाची पूजा कशी काय सुरू केली असं इंद्रदेवांना वाटतं. मग इंद्रदेव क्रोधित होतात आणि गोवर्धनवरती अतिवृष्टी सुरू करतात. अति पाऊस पडतो, प्रचंड वादळ होतं, ढगांचा कडकडाट होतो, पूर येतो, प्रचंड पाऊस येतो, घरांचे नुकसान होतं, गायी गुरं खूप पाण्यामध्ये अडकून पडतात, पुरात अडकून पडतात. असा भयानक त्रास होतो सगळ्यांना. मग घरं वाहून जातात इथे. मग सगळे गावकरी असतात ते पण खूप त्रस्त होतात. ते सगळे मिळून येतात कुठे, कृष्णाकडे. आणि त्याला सांगतात की आम्ही तुझं ऐकून इंद्रदेवांची पूजा थांबवली आणि गोवर्धनाची पूजा सुरू केली, त्यामुळे इंद्रदेव बघ आपल्याला कसे त्रास देत आहेत. मग कृष्ण काय सांगतात, आता कृष्णाला ते सांगतात की आता तूच आम्हाला ह्यातून वाचव, काहीतरी युक्ती कर आणि आम्हाला सगळ्यांना वाचव. मग कृष्ण भगवान काय सांगतात, काही काळजी करू नका, मी तुम्हाला सगळ्यांना मदत करेन. तुम्ही माझ्यावर फक्त विश्वास ठेवा आणि माझ्या बरोबर चला. मग कृष्ण कुठे घेऊन जातात सगळ्यांना, सगळे गोकुळवासी आणि कृष्ण गोवर्धन पर्वताच्या कडे जातात आणि गोवर्धनाला आधी प्रणाम करतात. गोवर्धनाला सांगतात आपल्या डा आणि गोवर्धनाला सांगतात की आपल्याला सगळ्या गोकुळवासियांना आपल्याला वाचवायचं आहे, सुरक्षित ठेवायचं आहे आणि तू मला मदत कर असं कृष्ण सांगतात. आणि मग काय करतात, आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर अलगदपणे ते भला मोठा गोवर्धन पर्वत उचलून घेतात आणि सर्व गोकुळवासियांना सांगतात की आता याच्या छायेत तुम्ही या. मग ते बघा तिथे कसं गोवर्धन पर्वत त्यांनी उचलून घेतला आहे की नाही करंगळीवर. तर सर्व गावकरी गोवर्धनाच्या छायेत जमा होतात. सर्व प्राणी गायी गुरं पण तेथे येतात, आसरा घेतात पर्वताचा. आणि इंद्रदेव आता अजून चिडतात. ते आता काय करतात, गोवर्धन पर्वतावरती प्रहार करायला सुरुवात करतात. त्यांचे शस्त्र असतात ती गोवर्धन पर्वतावर टाकतात आणि गोवर्धन पर्वताला तोडायचा प्रयत्न करतात. पण काय होतं, कृष्णाने गोवर्धन पर्वत कसा धरलाय, करंगळीवर धरलाय की नाही.
आणि किती दिवस धरलाय त्यांनी? असा 7 दिवस 7 रात्र धरलेला असतो. आणि करंगळीवर उचललाय की नाही, म्हणजे कृष्णाच्या सान्निध्यात असतो तो गोवर्धन पर्वत, म्हणून त्याला काहीच होत नाही. म्हणजे इंद्राने किती शस्त्र पाठवली तरी गोवर्धन पर्वताला काहीच होत नाही. मग इंद्रदेवाचा अहंकार अजून वाढतो. तो म्हणतो आता मी पृथ्वीवर जाऊनच बघतो काय होतं ते. मग ते पृथ्वीवर येतो, येऊन समाचार घेतो कृष्णाचा, असं त्याला वाटतं. पण प्रत्यक्षात श्रीकृष्णांना पाहिल्यावर इंद्रदेवांना समजतं की ते साक्षात भगवान आहेत. त्यांचं सुंदर रूप पाहिल्यावरच कृष्णाचं सुंदर रूप पाहिल्यावरच इंद्रदेवांना कळतं की हे स्वतः भगवान आहेत. आणि त्यांना त्यांची चूक समजते आणि ते कृष्णाची माफी मागतात. म्हणजे इंद्रदेवांनी काय केलं? मिथ्या अहंकार केला की नाही, खोटा अहंकार केला, फॉल्स इगो होता त्यांना, आणि ते झालेला असतो त्यांच्या मनात. आणि त्याचा प्रभावामुळे इंद्रदेव स्वतःला काय म्हणतात? खूप श्रेष्ठ, खूप श्रेष्ठ मानतात स्वतःला. आणि त्यांना वाटतं की हा छोटासा श्रीकृष्ण काय करणार आहे, तो काहीच करू शकत नाही. मीच भला मोठा इंद्र म्हणजे राजा आहे ना सगळ्या देवांचा, मीच सगळ्यात श्रेष्ठ आहे. तर तेच सर्व करता करता करवतायत असं ते मानतो इंद्रदेव. पण प्रत्यक्षात श्रेष्ठ कोण आहे? तर श्रीकृष्ण श्रेष्ठ आहे. तेच सर्व जगाचे पालन करतायत, पोषण करतायत. हेच सांगण्यासाठी गोवर्धन लीलेची कथा आहे. तर शेवटी इंद्राला समजतं की कृष्ण हे सर्व करता करविता आहेत आणि सर्वात श्रेष्ठ श्रीकृष्णच आहेत. आणि सर्वांचे कल्याण करणारे पण श्रीकृष्णच आहेत. आणि त्यांच्या शक्तीने इंद्र सर्व कार्य करू शकतो आहे. हे समजल्यावर इंद्रदेव माफी मागतात श्रीकृष्णांची. तर लक्षात आपण काय ठेवायला हवं की मिथ्या अहंकार नको. सर्व शक्तिमान कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. आणि त्यांच्या आज्ञेमुळेच जगातील सर्व काही होत असतं. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर आपण आता आपला इथे हा अध्याय संपलाय आणि एकदा श्रीकृष्णाचा आपण परत एकदा जप करूया सगळे मिळून. सगळ्यांनी ऑडिओ ऑन करा बरं. तुमचा व्हिडिओ पण ऑन केला तरी चालेल. व्हिडिओ ऑडिओ दोन्ही ऑन करा. हरे कृष्णा. हरे कृष्ण. अं, प्रभूजी तुम्ही प्रार- जप घेता एक एक हो हा. प्रार्थना म्हणायची हो, का जप घ्यायचं? आणि हो, प्रार्थना शेवटचा श्लोक तुम्ही म्हणा. आई आधी जप जप घ्यायचा आधी. हो, जप एकच एक. आवाज हरे येतो कृष्ण हरे कृष्ण नाहीये. घ्या ना. हा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सगळ्यांनी म्हणा म्हणा प्रभूजींबरोबर. सगळ्या मुलांनी म्हणा. म्हणा. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे 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 राम 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 हरे राम हरे. हरे हरे. आता आपला इथे अध्याय संपलाय. शेवटचा श्लोक प्रभूजी म्हणतील. हरे कृष्ण. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. समस्त वैष्णव वृंद की जय. जय भक्तिवेदांत स्वामी शिला प्रभुपाद की जय. जय. तर कोणाला काही अडचण आहे का या समजण्यात? कोणाला काही शंका असेल तर विचारा. नाही तर मग तुम्ही नंतर ग्रुपवर पण विचारू शकता. नंतर काही शंका आली तर तुमच्या ग्रुपवर पण विचारा. कोणाला काही बोलायचंय का? हरे कृष्ण. कोणाला काही बोलायचंय का? हरे कृष्ण. काही हरे शंका आहे कृष्ण. का? हरे कृष्ण. तुम्हाला जे व्हॉट्सअप ग्रुप वरती येतील ना क्वेश्चन, ते सोडवा तुम्ही. काही अडलं तर विचारा, मला विचारा, प्रभूजींना विचारा, कोणी तुम्हाला उत्तर देईल. आवडला का अध्याय? आता आपण उद्या भेटूया पुढच्या ह्याच्यासाठी.